आज दर्श अमावस्या निमित्ताने लोणावळा पांगोळी येथील श्री संत बाळूमामा यांच्या दर्शनाला भाविकांची मोठी गर्दी झाली होती। यावेळी भंडारा प्रसाद घेण्यासाठी देखील मोठी गर्दी झाली होती। ऑक्टोबर 1892 मध्ये कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील अक्कोळ या गावी श्री संत बाळूमामा यांचा जन्म झाला। धनगर समाजात जन्मलेले बाळूमामा हे अवतारी पुरुष मानले जात। हे त्यांच्या दैवी शक्तीवरून दिसते। त्यांनी आयुष्यभर मेंढपाळ व्यवसाय केला आणि संपूर्ण आयुष्य समाज कल्याण व भक्तीमध्ये व्यतीत केले। 4 सप्टेंबर 1966 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर येथे त्यांनी जिवंत समाधी घेतली। पुणे आणि रायगड जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी लोणावळा पांगोळी धनगर वस्ती येथे असलेल्या श्री संत बाळूमामा मंदिरात आज दर्श अमावस्या असल्याने सकाळपासून हजारो भाविक भक्तांनी उपस्थित राहून मामांचे दर्शन घेतले। लोणावळा पांगोळी येथे श्री संत बाळूमामा देवाचे भव्य मंदिर आहे। येथे पुरातन मंदिर असून या मंदिरात श्री संत बाळूमामांचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण राज्यातून भाविक भक्त दररोज मोठ्या संख्येने येत असतात। येथे दर अमावस्येला या मंदिरात मोठ्या प्रमाणात भंडाऱ्याचा महाप्रसाद असतो। आज दर्श अमावस्या असल्याने या मंदिरात सकाळपासून हजारो भाविक भक्त उपस्थित राहून श्री संत बाळूमामांचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला। या सर्व भाविक भक्तांची यथोचित सोय श्री संत बाळूमामा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष तथा माजी आदर्श सरपंच बबन खरात यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।